आदरणीय आमच्या पक्षाचे प्रवक्ते आमचे नेते अरुणजी सावंत साहेब यांनी येऊन तुम्हाला भूमिका दिली। निश्चितपणे आम्ही असं म्हणणार नाही, परंतु एकनाथ भाई शिंदे या राज्यामध्ये भाईंचा निवडणुका लढवत असताना तुम्हाला माहिती आहे भावांनो, राज्याला एक चेहरा दिला जातो, त्या चेहरा देऊन नेतृत्वात निवडणुका लढवल्या जातात। या राज्याचा कारभारीचा तो चेहरा असतो, त्या पद्धतीचा चेहरा राज्याला देऊन राज्याच्या निवडणुका लढवण्यात आल्या। परंतु भारतीय जनता पार्टी पक्ष आमच्याच पक्षाचा मित्र पक्ष असलेल्या जागा जास्त असल्यामुळं म्हणजे निसर्गाच्या नियमाप्रमाणे जागा जास्त असल्यामुळं निश्चितपणे ते मुख्यमंत्री झाले आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा या राज्याची चांगल्या पद्धतीने धुरा सांभाळतात। परंतु तुमचा आधार होण्याचं काम, उपेक्षिताचं काम स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा वारसा, धर्मवीर म्हणजे काय, हिंदुत्व म्हणजे काय, इथल्या सामान्याचं दुःख, इथल्या सामान्याच्या वेदना, इथल्या सामान्याचा प्रश्न, हेच धर्मवीरांची शिकवण आदरणीय एकनाथभाई शिंदे यांनी राज्यामध्ये हा सगळा आपल्या एका कार्याचा हा यज्ञकुंड मांडलेला आहे। म्हणून निश्चितपणे बालाजी पाटील साहेब तुम्हाला आश्वस्त करतोय, तमाम आलेल्या मराठवाड्यातल्या माझ्या बांधवांना विनंती करतोय, निश्चितपणे तुम्हाला ही जी योजना एकनाथ शिंदे साहेबांच्या कालावधीत जी योजना सुरू झाली ती योजना साहेबांनी या ठिकाणी मनावर घेतलेला आहे। आणि मी प्रशासनाला सांगू इच्छितो की सरकारचा प्रतिनिधी एक सरकारी पक्षातला पदाधिकारी म्हणून सांगतोय की ही आंदोलन खऱ्या अर्थानं तुमच्या आणि आमचं जे आंदोलन सरकारच्या विरोधात आंदोलन करता आहेत ते आंदोलन थांबवण्याची जबाबदारी ज्या पद्धतीनं प्रशासनाची शासनाची आहे त्याच पद्धतीनं आमची सुद्धा जबाबदारी आहे। म्हणून या ठिकाणी आंदोलन कुठंतरी भडकवण्यासाठी किंवा तुम्हाला कुठंतरी त्रास देण्यासाठी आम्ही आलेलो नाही। हे आंदोलन तुमची आणि आमची भूमिका एकच आहे, कारण लोकशाहीमध्ये कल्याणकारी राज्याची भूमिका, कल्याणकारी राज्याच्या भूमिकेमध्ये इथल्या सामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका ही आदरणीय एकनाथभाई शिंदेनी गेल्या 2.5 वर्षाच्या कालावधीत केली। म्हणून तीच भूमिका आम्ही पुढे घेऊन जातोय। आणि म्हणून माझ्या भावांना मला विनंती करायची आहे, वेळ लागला, मी सभागृहात होतो, विधानसभा भवनात होतो, आम्ही त्या ठिकाणी तुमच्याच निर्णयाचा विषय आणि निश्चितपणे हे तुमचं निवेदन घेऊन जाऊन आताच तातडीनं 10 मिनिटांमध्ये परत सभागृहामध्ये जाऊन हे निवेदन तुमचं परत पोहोचवण्याचं काम आणि तुमचं जे काही प्रतिक्रिया असेल भावांनो या, कारण हा महाराष्ट्र नव तरुणांचा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र युवकांचा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र तुमचा चेहरा बघत असताना ह्या तुमचा चेहरा महाराष्ट्राचा खरा खुरा चेहरा आहे। म्हणून तुम्हाला जपण्याचं काम सरकारचं इथलं धोरण किंवा सरकारची जबाबदारी आहे। म्हणून तुमचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आदरणीय एकनाथभाई शिंदे असतील आणि आमच्या पक्षाचे सगळे मंत्री महोदय असतील त्यांच्या कानावर घालण्याचं काम या ठिकाणी आम्ही करू। आणि नक्कीच निश्चितपणे एकनाथभाई शिंदेच्या संदर्भात तुमच्या शिष्टमंडळाची उद्या तातडीनं मंत्रालयात मीटिंग करून देण्याचा आश्वासन या ठिकाणी शिवसेनेचा ओबीसी विजयंतीचा राज्याचा अध्यक्ष म्हणून तुम्हाला मी इथे आश्वस्त करतो। आणि माझे नेते आदरणीय रामभाऊ पंडागळे माजी आमदार जी ज्यांना तुम्हाला माहिती आहे ते सुद्धा मराठवाड्यातलेच आहेत, ते मुंबईत असले तरी त्या रामभाऊ पंडागळेंना एक आम्ही आंदोलनात बघितलेलं आहे। आणि निश्चितपणे रामभाऊ आता आमच्या शिवसेनेचे राज्याचे अध्यक्ष आहेत आणि रामभाऊ पंडागळे यांना मी विनंती करतोय या सगळ्या या आपल्या भावांना संबोधित करून एक ऊर्जा द्यावी आणि त्यांना एक आशेचा किरण द्यावा अशी मी विनंती करतो। भावी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब तुम आगे बढ़ो, एकनाथरावजी शिंदे साहेब तुम आगे बढ़ो। आदरणीय जुने गांधी नेते राठोड साहेब, आमचे सहकारी मित्र यांनी धडाडीने आपले विचार प्रकट केले आणि इतक्या धडाडीने ते तुमच्या सोबत आहेत ते आदरणीय बाळासाहेब, आदरणीय चाकोरकरजी, नाव जरा मोठं आहे, नाव फेमस आहे, महिन्यातच बघतोय, नावच नाही तर कामही मोठे बालाजी भाऊचं बघा मोठेपणाच्या किती दर्जा बाळासाहेब तुम्हाला मिळते। निश्चितपणे तुम्हाला मी माझ्या शुभेच्छा देतो, फार मोठं काम हे करीत आहे। आज जवळजवळ 6,000 मुलं आहेत ना, 6-7 हजार मुलं, 1,32,000
म्हणजे 1,32,000 प्रशिक्षित आहे. 6,000 बोललो. नाही नाही आज 10,000 होते त्या ठिकाणी. आज 10,000 सरांनी फार मोठं काम केलेलं आहे आणि तुमचे मी अभिनंदन करतो की शिदोरी घेऊन तुम्ही इतक्या लांब आलेला आहात. आईने बनवलेली शिदोरी तुमच्या पाठीमागे लावली आणि ती घेऊन तुम्ही इथे आला इतक्या दूर मुंबई शहरामध्ये. हा मुंबईचा एक नागरिक म्हणून मी तुमचं सगळ्यांचं इथे स्वागत करतो. मला दुःख वाटतं ह्या गोष्टीचं. शिंदे साहेब सत्तेमध्ये नाहीत असं कोण म्हणतं? शिंदे साहेब सत्तेमध्येच आहेत. उपमुख्यमंत्री असते म्हणून काय झालं? पण राज्याची धुरा संपूर्ण त्यांच्या शिरावरती आहे. आज महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये गरीब माणसाला, वंचित माणसाला, सामान्य माणसाला, पददलिताला विचारलं ह्या राज्याचा मुख्यमंत्री कोण आहे तर एकनाथ शिंदेचं नाव आहे. त्यांना वाटतं की हा सामान्यातला सामान्य माणूस आहे आणि आमच्यासाठी काहीतरी केलेलं आहे आणि आमच्यासाठी किमान विचार तरी मांडलेले आहेत असा एकनाथ शिंदे या राज्याची धुरा सांभाळत आहेत. आणि तुम्ही इथपर्यंत आलात हे